श्री गुरुदेव दत्त. यंदा 2026 आपल्यासाठी खूप खास असणार आहे. कारण 2026मध्ये धोंड्याचा महिना, ज्याला आपण अधिक मास, पुरुषोत्तम मास किंवा मलमास म्हणून ओळखतो, तर तो आलेला आहे. शास्त्रामध्ये या महिन्याला पुरुषोत्तम मास म्हणून विशेष महत्त्व दिलं आहे. कारण स्वयं भगवान श्री विष्णूंनी या महिन्याला माझं नाव द्या असं सांगितलं. लोक अधिक मासाला धोंड्याचा महिना असेही म्हणतात. या महिन्यात केलेलं जप, तप, दान, धर्म, पूजा, स्तोत्र, पठण याचं फळ अनेक पटीनं वाढतं असं शास्त्रात नमूद आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण या वर्षातील सर्वात विशेष, सर्वात पुण्यदायी मानला जाणारा हा अधिक मास म्हणजेच पुरुषोत्तम महिना हा नेमका कधी सुरू होतो, कधी संपतो, याचं महत्त्व काय आणि या महिन्यात नेमकं काय करावं, कोणत्या चुका टाळाव्यात, तसेच या महिन्यामध्ये कोणकोणते महत्त्वाच्या तिथी आलेल्या आहेत, आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. याबद्दलची संपूर्ण माहिती आज मी तुम्हाला अगदी सोप्या भाषेत देणार आहे. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. बघा, वर्षाला 12 महिने असतात, जानेवारी ते डिसेंबर. मग हा एक्स्ट्राचा धोंड्याचा महिना येतो कसा आणि हे कसं ठरवतात, कशावरून ठरतो हा धोंड्याचा महिना? चला तर मग जाणून घेऊया. तुम्हाला हा एक गोष्ट माहीत आहे का? आपल्या वैदिक पंचांगात अधिक मास लीप वर्ष मध्ये एक दिवस वाढतो, पण आपल्या हिंदू पंचांगात एक संपूर्ण महिना वाढतो. हे का होते? कारण चंद्र वर्ष आणि सूर्यवर्ष याच्यात जो फरक आहे तो जुळवण्यासाठी हा अतिरिक्त महिना जोडला जातो. चंद्र 12 राशींचा प्रदक्षिणा साधारण 28-29 दिवसात पूर्ण करतो, तर सूर्य एका राशीत जवळजवळ 30-31 दिवस थांबतो. दुसरीकडे भारतीय गणना पद्धतीनुसार सौर वर्षात 365 दिवस आणि चंद्र वर्षात 354 दिवस असतात. अशा प्रकारे एका वर्षात चंद्र आणि सौर वर्षात 11 दिवसाचा फरक असतो आणि 3 वर्षात हा फरक 33 दिवसाचा होतो. हे 33 दिवस 3 वर्षांनी अतिरिक्त महिना बनतात. हे अतिरिक्त 33 दिवस एका महिन्यात जोडले जातात, ज्याला अधिक मास असं नाव देण्यात आलेलं आहे. असं केल्याने व्रत उत्साहाची तारीख अनुकूल राहते. तसेच पंचांगण किंवा हिंदू कॅलेंडर सूर्य आणि चंद्र वर्षाच्या गणनेवर आधारित आहे. अधिक मास हा चंद्र वर्षाचा अतिरिक्त भाग आहे, जो 32 महिने 16 दिवस आणि 8 तासाच्या फरकाने तयार होतो. हे अंतर भरून काढण्यासाठी किंवा सूर्य आणि चंद्र वर्ष यांच्यात संतुलन निर्माण करण्यासाठी अधिक मास येतो. जगातील प्रत्येक जीव हा 5 घटकांनी बनलेला आहे: जल, अग्नी, आकाश, वायू आणि पृथ्वी. ज्या काळात व्यक्ती धार्मिक कार्यासह ध्यान, योग इत्यादी द्वारे आपल्या शरीरात उपस्थित असलेल्या या पंचमहाभूतांचा समतोल स्थापित करण्याचा प्रयत्न करतो, तो काळ म्हणजे अधिक मास. म्हणूनच अधिक मास दरम्यान केलेल्या कामांनी दर 3 वर्षांनी परमशुद्धता प्राप्त केल्यानंतर व्यक्ती नवीन ऊर्जेने भरून जातो. इंग्रजी महिन्यानुसार सांगायचं झालं तर 2026मध्ये अधिक महिना हा मे मध्ये आलेला आहे. 17 मे 2026 वार रविवार या दिवशी अधिक मासाला सुरुवात होते. आणि मराठी महिन्यानुसार सांगायचं झालं तर ज्येष्ठ महिन्यामध्ये अधिक मास आलेला आहे. 17 मे 2026 वार रविवार या दिवसापासून अधिक ज्येष्ठ महिन्याला सुद्धा सुरुवात होते आणि याचं दिवसापासून आपल्याला अधिक मासाला सुद्धा सुरुवात होते. आणि अधिक मास हा 15 जून 2026 वार सोमवार या दिवशी संपत आहे. अधिक मासामध्ये 21 मे 2026 वार गुरुवार या दिवशी गुरुपुष्यामृत योग सुद्धा आहे. तसेच आश्चर्याची बाब म्हणजे 2026 या वर्षात अंगारिक संकट चतुर्थी 3दा येणार आहे. हे अत्यंत शुभ मानलं जातं. अंगारिकाच्या उपवासाचे फळ म्हणजे शास्त्रात लिहिलेले सर्व संकष्ट चतुर्थीचे एकत्र पुण्य आहे. आता या महिन्यात काय करावे, काय टाळावे? श्रीमद भागवत गीतेचे मनापासून वाचन करावे. विष्णू सहस्त्रनाम पुरुषोत्तम मासाची कथा श्रीरामचरिता मानसातील काही विशिष्ट पाठ पुरुषोत्तम नावाच्या गोतीतील 14व्या अध्यायाचे रोज अर्थसहित पठण करावे. तसेच दररोज किमान 108 वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप. पण जर एवढ्या मोठ्या स्तोत्रासाठी वेळ नसेल तर फक्त मंत्र जप केला तरीही
तेवढ्याच पुण्याचे फळ मिळते. या महिन्यात शक्यतो एक वेळेस अन्न घ्यावे असंही काही परंपरेमध्ये सांगितलं आहे. यामुळे शरीर हलकं राहतं आणि मन जप तपासाठी स्थिर होतं. या महिन्यात दानाला विशेष महत्त्व आहे. गहू, तांदूळ, मूग, दूध, दही, तूप, आवळा, तांदळाचे पिठाचे पदार्थ, जिरे, साखर, खजूर अशा सात्विक वस्तूचं दान केल्याने ग्रहदोषही शांत होतात. याचबरोबर अधिक मासात दीपदान अत्यंत शुभ मानलं जातं. बघा, 21 मे 2026 या दिवशी गुरुपुष्य अमृत योग, अतिशय शुभ तिथी. या दिवशी काहीही खरेदी केली, विशेषतः सोने चांदी, ते अनेक पटीने वाढत असतं. शास्त्र सांगतं, धोंड्याच्या महिन्यात लोक अगदी पायातली जोडवीसुद्धा खरेदी करतात. चांदी लक्ष्मीप्रिय असल्याने या दिवशी चांदीच्या वस्तू घ्यायला खूप चांगलं. तसेच धोंड्याच्या महिन्यात जावई व मुलीला चांदीचं वाण देण्याची परंपरा अजूनही अनेक घरात चालते. चांदी हा सात्विक, शुभ आणि मन धन वाढणारा धातू मानला जातो. या महिन्यात पुरुषोत्तम मास, माधव मास असेही म्हणतात. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान, पाठ, सेवा याचं फळ 100 पटीनं जास्त लाभतं. पण या महिन्यात काही चुका केल्या तर त्याचा परिणाम संपूर्ण वर्षभर जाणवू शकतो. म्हणूनच आज आपण जाणून घेणार आहोत, अधिक मासात कोणत्या चुका अजिबात करू नयेत आणि कोणत्या गोष्टी केल्याने पुण्य कमी होतं. लग्न, साखरपुडा, गृहप्रवेश, नामकरण, मुंडन, मोठी मंगल कार्य, ग्रहशांती ही कामे या काळात टाळली जातात. तसेच या महिन्यात मांसाहार, मद्यपान, कांदा, लसूण आणि उडदाचे पदार्थही खाऊ नयेत. तसेच कोणत्याही नवीन कामाची सुरुवात अधिक मासात करू नये. साधारणतः नवीन कामे, नवीन घरे, नवीन दारांची सुरुवात, नामकरण, गृहप्रवेश, लग्न, मुंज, वास्तुशांती अशी मोठी शुभ कार्य टाळली जातात. तसेच विहीर, बोरिंग, तलाव खणणे असे काम करू नयेत, कारण हा महिना उपासना आणि आत्मशुद्धीचा आहे. हा महिना शांततेचा, जपाचा, सेवेचा आहे. भांडण केल्यास पुण्य नष्ट होते असे म्हणतात. तसेच रोज सूर्योदयापूर्वी उठावे. अधिक मासात ब्रह्ममुहूर्तात उठणे हे अनिवार्य मानले जाते. उशीरपर्यंत झोपणे पुण्य कमी करते. देवघर, देवाची मूर्ती अस्वच्छ ठेवू नये. तिखट वाणी, निंदा, चुगली अजिबात करू नये. अधिक मासात निंदा, वाईट बोलणे टाळल्यास पुण्य खूप वाढतं. वाईट बोलल्यास पुण्य क्षीण होतं. विशेषतः अधिक मासात घरातील कचरा साफसफाई करणे अत्यंत शुभ आहे. काटकसर न करता जास्तीत जास्त दान करावे, कारण अधिक मासात दानाचं पवित्र फळ 100% पटीनं वाढतं. दान टाळणे म्हणजे पुण्य गमावणे. जास्त खर्च, दिखाऊपणा टाळा. हा महिना जोरात खर्च करण्याचा नसून साधेपणा आणि मर्यादेचा आहे. देवाचे व्रत अर्धवट सोडू नका. तसेच सुरू केलेले जप, व्रत, पाठ अर्धवट सोडणे चुकीचे मानले जाते. मांस, मद्य, तिखट, राग वाढवणारे अन्न टाळा. अधिक मासात तामसिक आहार पुण्य कमी करते. बघा, या महिन्यात घरात अंधार ठेवू नका. संध्याकाळी दीप लावणं अत्यंत शुभ असतं. तसेच वडीलधाऱ्यांचा अपमान अजिबात करू नका. वृद्धांचा अपमान हा सर्वात मोठा दोष या महिन्यात, तो अधिक गंभीर मानला जातो. बघा, उपवास, दान, पारायण, गरिबांना अन्नदान या सेवा अवश्य करा. अधिक मास हा फक्त एक जादा महिना नाही, हा जीवन बदलणारा, कर्मशुद्ध करणारा, पुण्य वाढवणारा काळ आहे. या छोट्या चुका टाळल्या तर घरात सुख येईल, अडथळे दूर होतील, मानसिक शांती मिळेल, धनसमृद्धी वाढेल आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे भगवान श्री हरींची कृपा तुमच्यावर राहील. हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानल्या गेलेल्या अधिक मास किंवा पुरुषोत्तम मास बद्दल एक पौराणिक कथा जाणून घेणार आहोत, जी आपल्याला या महिन्याचे खरे महत्त्व पटवून देईल. फार वर्षापूर्वी नहुष नावाचा एक अत्यंत पराक्रमी आणि शक्तिशाली राजा होता. त्याच्याकडे अफाट संपत्ती होती. त्याने अनेक मोठे यज्ञ केले होते, दानधर्म केले होते. पण त्याला एक मोठा दुर्गुण होता, गर्व.
त्याच्या पुण्याईची आणि सत्तेचा प्रचंड अहंकार होता. राजा नहुषने अनेक दानधर्म केले, पण त्याला अधिक मासचे महत्त्व कधी समजले नाही. जेव्हा जेव्हा अधिक मास येई तेव्हा तो त्याकडे दुर्लक्ष करी. त्याने कधीही त्या पवित्र महिन्यात विशेष पूजा किंवा दान केले नाही. त्याला वाटते, मी नेहमीच दान करतो, मग या वेगळ्या महिन्याचे काय महत्त्व आहे. काळानुसार राजा नहुषचा मृत्यू झाला. त्याचा पाप पुण्याचा हिशोब झाला. त्याच्या पुण्याची तुलनेत त्याचा अहंकार आणि अधिक मासाकडे केलेले दुर्लक्ष हे खूप मोठे पाप ठरले. त्याला स्वर्गातून खाली ढकलण्यात आले आणि शिक्षा म्हणून त्याला अजगर साप योनीतील जन्म घ्यावा लागला. अजगर म्हणून त्याला खूप दुःख भोगावे लागले. अनेक वर्षांनंतर जेव्हा पांडव वनवासात होते तेव्हा बलवान भीम एक अजगराच्या तावडीत सापडला. तो अजगर दुसरा तिसरा कोणी नसून शापित राजा नहुष होता. जेव्हा युधिष्ठिर तेथे आले तेव्हा अजगराने आपली संपूर्ण कथा सांगितली. युधिष्ठिर हे धर्माचे आणि शास्त्राचे मोठे जाणकार होते. त्यांनी नहुषला सांगितले, हे राजा, तुझ्याकडे सर्व काही होते, पण तू अधिक मासाचे महत्त्व ओळखले नाहीस. त्या महिन्यात केलेले साधे दानही सामान्य महिन्यातील मोठ्या दानापेक्षा श्रेष्ठ असते. तुझ्या पापाचे मूळ तिथेच आहे. युधिष्ठिरच्या शब्दांनी नहुषला ज्ञान प्राप्त झाले. त्याने मनोभावे पश्चाताप केला आणि अधिक मासात भगवान विष्णूंची पूजा आणि नामस्मरण केले. त्याच्या खऱ्या मनाच्या भक्तीमुळे आणि पश्चातापामुळे त्याला अजगराच्या रूपातून भक्ती मिळाली आणि त्याला पुन्हा स्वर्गात स्थान मिळाले. या कथेचा बोध काय? अधिक मास हा केवळ कॅलेंडरचा अतिरिक्त महिना नाही, तर तो आपल्या पापांचा क्षय करण्याची आणि भक्ती वाढवण्याची एक सुवर्ण संधी आहे. या महिन्यात केलेले छोटेसे सत्कर्म ही भगवान विष्णूंना प्रिय आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला अधिक महिन्याची माहिती पूर्ण माहीत दिलेली आहे. तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री गुरुदेव दत्त.